कोणीच नाही केली का? येस नो काहीच रिप्लाय नाही आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट. आजचा दिवस 18, कामांची जादूची यादी हा आपला आजचा विषय आहे. येस, हू इज रेडी टू रीड? एनी नॉमिनेशन्स? ओके, आय विल स्टार्ट. 18वा दिवस, कामांची जादूची यादी. हे जग जादूमय गोष्टींनी भरलेले असून आपली बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ होण्याची प्रतीक्षा ते करीत असते. एडन फिलपॉट्स, कादंबरीकार आणि कवी. हे जग जादूमय गोष्टींनी भरलेले आहे. आपण सर्वजण लॉजिकल वर्ल्डमध्ये राहत होतो इतके दिवस, आणि आता आपण मॅजिकल वर्ल्डमध्ये एंटर केलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही जादूनी भरलेली आहे, पण आपली बुद्धी अशी आहे की त्याला गंज लागलेला आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही आहे नेमकं की ही जादू कशी ओळखायची. काही हिंट्स आपल्या समोर येतात, हिंट्स, क्लूज, पण आपली बुद्धिमत्तेची तेवढी कुवत नसते. एक मिनिट, सेटिंग्समध्ये काहीतरी चेंजेस झालेले आहेत. काय होतं आहे, माझ्या मुलाचे पण लेक्चर्स असतात झूमवरती सकाळी, आणि त्यावेळेला कदाचित त्याने काही सेटिंग्स बदललेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना वेटिंग रूममध्ये थांबायला लागते आणि मला नंतर ते ॲड करायला लागते. ओके, येस, खरोखरच आपण जर नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कृतज्ञता हीच आपली सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. ती नेहमी तुमच्याबरोबर असते, सदैव तुमच्या मदतीला तयार असते. ती कधीही तुम्हास अपयश येऊ देणार नाही किंवा तुमचा विश्वासघात करणार नाही. तुम्ही जितके जास्त तिच्यावर अवलंबून राहाल तितकी ती जास्त मदत तुम्हाला करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कृतज्ञतेमुळे तुमचे आयुष्य समृद्ध होईल. आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला कृतज्ञतेवर आणखी कसं अवलंबून राहायचं हे शिकता येईल. त्यामुळे ती आणखी जादूच्या गोष्टी तुमच्यासाठी घडवून आणेल. आता काही जे स्पेसिफिक एरियाज होते की पैशांचा एरिया असेल किंवा आरोग्याविषयीचा एरिया, नातेसंबंधांचा एरिया, या सर्व एरियांवरती आपण फोकस टाकला इतके दिवस. त्यावरचे लेसन्स बघितले, त्यावरचा अभ्यास केला, कृती केली. पण आता रॉन्डाने अशी कुठलीही जागा सोडलेली नाही आहे की जिथे आपल्याला कृतज्ञतेसाठी गोष्टी सापडणार नाहीत, किंवा ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये, ज्या गोष्टींची कमतरता आहे ती आपल्याला भरून काढता येणार नाही. तर या सर्व एरियांवरती तिने फोकस टाकलेला आहे. तर आजचा जो विषय आहे तो सुद्धा असाच काहीसा वेगळा आहे. कामांची जादूची यादी हा आपला आजचा विषय आहे. आणि यासाठी जर का तुम्ही कृतज्ञतेवरती अवलंबून राहिलात तर तुमचं आयुष्य इतकं चेंज होऊन जाणार आहे. तुम्हाला हवी ती गोष्ट, अगदी छोट्यातली छोटी इच्छा तिथून ते मोठं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकणार आहात. बघूया आजची नेमकी कृती काय आहे आणि कशाविषयी आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी लहान लहान प्रश्न उद्भवत असतात. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी लहान लहान प्रश्न उद्भवत असतात आणि ते सोडवण्याची गरज असते. कधीकधी हे प्रश्न आपल्याला इतके ग्रासून टाकतात की ते कसे सोडवायचे हेच आपल्याला कळेनासे होते. तुम्हाला ज्या सर्व गोष्टी कराव्याशा वाटतात
त्या करायला तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही, ही तुमची समस्या असू शकते. आणि दिवसात फक्त 24च तास असल्याने तुमचं चांगलंच नुकसान होतं. कामाच्या ओझ्याने तुम्ही अगदी वाकून गेला आहात आणि तुम्हाला रिकामा वेळ हवा आहे, पण तो मिळत नाही. तो कसा मिळवायचा हे काही तुमच्या लक्षात येत नाही. हा तुमचा प्रश्न असू शकतो. तुम्ही मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरीच राहण्याचा निर्णय घेतला असेल, पण सारखं घरात राहिल्याने तुम्ही दमला असाल, थकला असाल. तुम्हाला थोडं बाहेर पडता यावं असं वाटतं, पण तसा कोणाचा आधार नाही, ही तुमची अडचण आहे. कदाचित तुम्हाला एखाद्या प्रश्नानं घेरलं असेल, तो तुम्हाला सोडवायचा आहे, पण तो कसा सोडवायचा हेच तुम्हाला कळत नाही. तुमच्या हातून काहीतरी हरवलं असण्याची शक्यता आहे आणि ते शोधण्याचा तुम्ही खूप प्रयत्न केलात, पण दुर्दैवाने ती गोष्ट सापडली नाही. किंवा तुम्हाला एखादा पाळीव प्राणी पाळायचा आहे, पण तो मनासारखा मिळत नाही. तुम्हाला बाळाला सांभाळायला कोणी हवं आहे, पण ते मिळत नाही. चांगली केशरचना करून देणारा हवा आहे, पण तो मिळत नाही. चांगला दातांचा किंवा दुसरा डॉक्टर भेटत नाही. तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला तुमच्या मनासारख्या काही गोष्टी मिळत नाहीत. कधीकधी असंही घडतं. कोणीतरी तुम्हाला काहीतरी करायला सांगतं आणि त्याला कसा प्रतिसाद द्यावा हे न कळून तुम्ही अस्वस्थ होता. किंवा एखाद्याबरोबर तुम्ही एखाद्या वादात अडकता आणि तो वाद संपुष्टात येण्याऐवजी चिघळायला लागतो. बघा, या पॅरेग्राफवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं आपल्याला आज कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे. असे रोजच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न असतात. यांना आपण स्वप्न असं नाही म्हणता येणार. आपण स्वप्न जी लिहिली ती मोठी मोठी स्वप्न लिहिलेली आहेत, किंवा छोट्या काही इच्छासुद्धा असतील की ज्याबद्दल आपण पहिल्या दिवशी लिहिलेलं आहे. आणि आता आपल्याला त्या एरियामध्ये एंटर करायचं आहे की जिथे रोजच्या आयुष्यामध्ये जगताना काही छोटे मोठे प्रश्न असतात. काही छोटे प्रश्न असतात तर काही सिरियस प्रश्न असतात की जे आपल्याला लवकरात लवकर सोडवायचे असतात. फॉर एक्झाम्पल, इथे त्यांनी खूप सारे एक्झाम्पल्स दिलेत की तुम्हाला केशरचनाकार म्हणजे हेअरस्टायलिस्ट चांगला मिळत नाही. आता तुम्ही म्हणाला हा काही प्रॉब्लेम झाला का? पण हो, काही वेळेला हा प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे इतक्या छोट्या लेवलचे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. किंवा मोठा प्रॉब्लेम काय असू शकतो की तुम्हाला एखादा काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी योग्य असा डॉक्टर मिळत नाही आहे. तुम्ही सगळं काही करताय, कृतज्ञता करताय, सगळं काही करताय, पण तरीसुद्धा तो जो इश्यू आहे, जसं की डेंटिस्टचं सांगितलं, तर तो योग्य असा डेंटिस्ट आपल्याला मिळत नाही आहे की जो उत्तम प्रकारे गाईड करेल. तुम्ही याला विचार, त्याला विचार, सगळं करताय, वेगवेगळे डॉक्टर्स ट्राय करताय, पण तो प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही आहे. मग अशा वेळेला काय करायचं? किंवा जर का तुम्ही गृहिणी असाल आणि लहानपणापासूनचा एखादा छंद तुम्ही जोपासत आलेला आहात, पण आता वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला ते छंद पूर्ण करता येत नाही आहे, तेवढा वेळ देता येत नाही आहे, किंवा स्वतःसाठी वेळ काढता येत नाही आहे. का? तर घरातल्या जबाबदाऱ्या आहेत, लहान मुलं आहेत आणि मनात कुठेतरी ती खंत आहे की मला माझी ही इच्छा पूर्ण करायची आहे, मला रोजच्या रोज माझ्यासाठी स्वतःसाठी एवढा वेळ द्यायचा आहे, किंवा आठवड्यातून एखादा दिवस तरी मला स्वतःसाठी काढायचा आहे. तर हे जे छोटे मोठे प्रश्न आहेत, हे कसे सोडवायचे हे आपण आज पाहणार आहोत. आपल्या रोजच्या आयुष्यात हे जे छोटे छोटे प्रश्न आपल्यापुढे उद्भवतात आणि आपल्याला काय करावं ते कळत नाही, किंवा काहीतरी करायला पाहिजे हे कळतं पण वळत नाही, त्यासाठीच ही जादूची कृती यादी आहे. ही कृती केल्यानंतर तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील. या कृतीमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांतानुसार लोक, परिस्थिती आणि घटना यांची कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या साह्याने पुनर्मांडणी करावी लागेल. मला आता इथे हे एक्सप्लेन करायचं हे सेंटेन्स, त्यामुळे पुढचा पॅराग्राफ मी नंतर वाचते. इथे बघा, हे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत की ते आपल्याला कळत असतं की आपल्याला हे सोडवायला पाहिजेत, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, पण ते म्हणतात ना, कळते पण वळत नाही, तसा काहीतरी इथे प्रॉब्लेम असू शकतो. पण तुम्ही जर का कृतज्ञतेचा अवलंब मार्गिलात तर तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती घडून येण्यासाठी आकर्षणाचा सिद्धांत काम करायला लागतो, म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायला लागतो. आणि हा कसा काम करतो हे आपल्याही लक्षात येत नाही. अचानकपणे ते काम होऊन जातं, ती गोष्ट घडून जाते. आणि त्यासाठी आकर्षणाचा सिद्धांत काय करतो? लोकांची जमवाजमव करतो की जो तुमचं काम करण्यासाठी तुम्हाला मदत करेल, किंवा तशी काहीतरी परिस्थिती आणून ठेवतो की ऑटोमॅटिकली तुमचं काम ते घडून जाईल. किंवा अशी काहीतरी घटना घडते की तुम्हाला हवी ती गोष्ट
तुमच्या समोर येते. आणि यासाठी जादुई शक्तीच्या साह्याने पुनर्मांडणी कोण करतं, तर आकर्षणाचा सिद्धांत, लॉ ऑफ अट्रॅक्शन. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपण 2-3 दिवसांपूर्वी व्हिजन बोर्ड बनवायला शिकलेलो आहोत. व्हिजन बोर्डवरती आपण इमेजेस किंवा पिक्चर्स, फोटोज लावलेले आहेत. पण हे फक्त फोटो समोर असून होणार नाही आहे. तर यासाठी आपल्याला मॅनिफेस्टेशनमधली अजून एक स्टेप करायची आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर आपण आत्तापर्यंत रायटिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप म्हणजे रायटिंगची, जी आपण केलेली आहे. आपण आपलं ड्रीम लिहून काढलेलं आहे, रोज ब्लेसिंग्स पण लिहितो आहे. त्यानंतर व्हिजन बोर्ड, की ज्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष पाहत आहोत की आपलं स्वप्न घडून येतं आहे किंवा समोर साकार झालेलं आहे. यासाठीचा आपण फोटो व्हिजन बोर्डवरती लावलेला आहे. तिसरी गोष्ट असते यामध्ये बोलणं. बोलणं म्हणजे काय, तर त्या गोष्टीविषयी तुम्ही घरामध्ये चर्चा करायला हवी. तुम्ही तुमची जी काही नातेवाईक असतील किंवा घरातली जवळची लोकं असतील की ज्यांनासुद्धा या गोष्टीविषयी माहिती आहे की असं काहीतरी आपण शिकत आहोत, त्यांना तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट करून घेऊ शकता. त्यांच्याबरोबर तुम्ही या विषयाबद्दल बोलू शकता. त्यानंतर लिसनिंग म्हणजेच ऐकणं. ती व्यक्ती ज्यावेळेला तुमच्याबरोबर बोलत असते त्यावेळेला तुम्ही ऐकण्याचं काम करताय. म्हणजे पुन्हा त्या व्हिज्युअलायझेशनमधला एक पार्ट तुम्ही कव्हर करताय. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे ॲक्च्युली व्हिज्युअलायझेशन करणं. याचा अर्थ काय, तर डोळ्यासमोर ती गोष्ट आत्ता घडत आहे असं इमॅजिन करणं. आपण या गोष्टींविषयी डिटेल आपण उद्याच्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. तर आकर्षणाचा सिद्धांत या वेळेला काम करायला लागतो आणि ही सगळी परिस्थिती तुमच्यासमोर अशी आणून ठेवतो, या परिस्थितीची अशी सांगड घालतो की तुमची ती स्वप्न, तुमच्या त्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यामुळे तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतात. त्या कशा घडतील, तुमच्यासाठी त्या कोण घडून आणेल हेही तुम्हाला कळणार नाही. पण त्याच्याशी तुम्हाला काही मतलब असण्याचं कारणही नाही. तुम्हाला फक्त ती गोष्ट तुमच्या मनासारखी व्यक्त करायची आहे. मग बघा काय जादू होते ती. आज सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी घडाव्यात किंवा कोणते प्रश्न सुटावेत असं तुम्हाला वाटतं त्याची यादी करा. पुन्हा लिस्टिंग आलेलंच आहे, यादी करण्याचा अभ्यास आहे. पण आता तुम्हाला कुठली यादी करायची आहे बघा. त्या यादीला नाव द्यायचे जादूच्या कृतींची यादी. तुम्ही या यादीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत पण वेळ नाही किंवा त्या तुम्हाला कराव्याशा वाटत नाहीत त्याचा समावेश केलेला असेल. असं असतं ना की एखादं काम करायचं तर आहे, गरजेचं तर आहे, पण करायची इच्छा नाही आहे, कंटाळा येतो, बोर होतं आहे, तर त्या गोष्टीचा सुद्धा या यादीमध्ये समावेश करायचा आहे. त्याचबरोबर रोजच्या लहानसहान गोष्टींपासून ते आयुष्यातल्या मोठ्या घटनांबाबत कोणते प्रश्न तुमच्यापुढे निर्माण झाले आहेत तेही तुम्ही लिहिले असेल. म्हणजे हे कधी, ज्यावेळेला आपण स्वप्न लिहिलेली आहेत त्यावेळेला. तर तुम्हाला जी गोष्ट लवकर पूर्ण व्हावी अशी वाटते त्या गोष्टीचा तुम्ही समावेश इथे आजच्या यादीमध्ये करू शकता. तुमच्या आयुष्यातील अशा कोणत्याही एखाद्या क्षेत्राचा विचार करा ज्याबाबतची समस्या सुटावी किंवा काहीतरी केलं जावं असं तुम्हाला वाटतं. एकदा का तुमची ही यादी करून झाली की आजच्या दिवसासाठी ज्यावर तुम्हाला नीट लक्ष केंद्रित करता येईल अशा फक्त 3 गोष्टींची निवड करा आणि एक गोष्ट घ्या आणि तुमच्यासाठी ती जादूने घडून आली आहे अशी कल्पना करा. बघा, जरी तुम्ही लिस्टमध्ये 10 गोष्टींची जरी यादीही केलेली असली तरी आजच्या दिवसासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फोकस 3च गोष्टींवरती ठेवायचा आहे. हे करण्यामागचं कारण आहे की 3 गोष्टींवरती म्हणजे थोड्या कमी गोष्टींवरती ज्यावेळेला तुम्ही फोकस करता त्यावेळेला तुमचा सगळा फोकस त्या 3च गोष्टींवरती असतो, तो डिव्हाइड झालेला नसतो. जर का तुम्ही 10, 15, 20 गोष्टी लिहिल्या तर ऑटोमॅटिकली तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही किंवा न्याय देऊ शकत नाही, प्रत्येक गोष्टीला न्याय देऊ शकत नाही. म्हणून आजच्या अभ्यासासाठी तुम्हाला फक्त 3 गोष्टींची निवड करायची आहे आणि एक गोष्ट घ्या आणि तुमच्यासाठी ती जादूने घडून आली आहे अशी कल्पना करा. ही कल्पना कशी करायची ते पण मी सांगते. सगळे लोक, परिस्थिती आणि घटना तुम्हाला हवी तशी गोष्ट घडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ती गोष्ट यशस्वीपणे घडून आलेली आहे अशी कल्पना करा.
सर्व गोष्टी घडून आल्या, प्रश्नांची उकल झाली, प्रश्न सोडवले गेले की तुम्ही मोठ्या प्रमाणावर त्याबद्दल आभार मानता आहात अशी कल्पना करा. तुम्ही निवडलेल्या 3 गोष्टींपैकी प्रत्येक गोष्टीसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. ती गोष्ट तुमच्या मनासारखी घडून आली आहे अशी कल्पना करून प्रचंड कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या यादीतील इतर गोष्टींबाबतही इतर वेळी कधीतरी ही कृती तुम्ही करून बघू शकता. पण त्यासाठी ज्या गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील अशा रीतीने जादूच्या कृतींच्या यादीत समाविष्ट करून त्यांना जादूची शक्ती लावावी लागेल. येस, आता बघा, आज तुम्हाला 3 गोष्टींची निवड करायची आहे. एक गोष्ट समोर धरायची आहे. पहिली कृती करताना त्या 3 गोष्टींपैकी एक गोष्ट डोळ्यासमोर आणायची आहे आणि असं इमॅजिन करायचं आहे की ती जादूने घडून आलेली आहे. फक्त कल्पना करायची. आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी कम्प्युटरची टीचर आहे आणि माझी कम्प्युटरची लॅब आहे. आणि माझ्या कम्प्युटरच्या लॅबमध्ये सगळे कम्प्युटर असे रो वाईज, म्हणजे जवळजवळ 30 कम्प्युटर आहेत लॅबमध्ये, तर ते असे रो वाईज सिस्टमॅटिकली अरेंज केलेले आहेत. आणि पुढच्या साईडला मेन जो प्लॅटफॉर्म आहे, उंच असा प्लॅटफॉर्म असतो, त्याच्यावरती माझं डेस्क आहे आणि तिथे माझा कम्प्युटर ठेवलेला आहे. मेन कम्प्युटर, ज्याला सर्व्हर म्हणता येईल, तो मेन कम्प्युटर आहे. आणि बॅक साईडला व्हाईट बोर्ड आहे, ज्याच्यावरती मी ब्ल्यू कलरच्या मार्कर पेननी जो काही प्रोग्राम मुलांना द्यायचा आहे तो एक्सप्लेन करत असते. बघा, आत्ता तुमच्या डोळ्यासमोर काय आलं मला सांगा. मी आत्ता ही जी गोष्ट सांगितली, माझ्या लॅबचा आणि तुमचा खरं तर काहीच संबंध नाही आहे, पण तुम्ही इमॅजिन केलं ना? येस, नो? काहीतरी तर इमॅजिन केलं, काहीतरी तर डोळ्यासमोर आलं असेल. राईट इन चॅट. काय इमॅजिन केलं? हो मॅडम. हो मॅडम. ठीक. सेव्ह करतो. एक मिनिट हां, मी आवाज वाढवते, मला थोडासा बारीक आवाज येतोय. हां, बोला. कोण शेअर करत होतं? तुम्ही हा मॅडम, अनम्यूट करू शकता. हां, बोला. केलेलं आहे. असे बेंच लावले, बेंच टाईप टेबल आहे. टेबलवरती पार्टिशन ठेवून तुम्ही त्याच्यामध्ये पीसी ठेवलेले आहेत, काळ्या कलरचे आहेत. पुढे 2 एक चेअर प्रत्येकी व्यक्तीला आहे. बॅक साईडला तुमचा नाही, व्हाईट बोर्ड जसं आपलं शाळेत शिकतो तसं आहे. करेक्ट. आणि तुम्ही पिवळ्या कलरची साडी घातलेली आहे आणि तिथे तुम्ही बसलाय आणि सर्व्हरवरती काम करता, म्हणजे ओके. कॉम्प्युटरवरती नाही, तुम्ही या काहीतरी एक्स्ट्रा गोष्टी राहू देत. ऑपरेटिंग करता. ज्या गोष्टी मी हा. सांगितल्या तेवढ्या तर तुमच्या डोळ्यासमोर आल्या आल्या. आल्या ना? की ब्ल्यू कलरचा मार्कर, व्हाईट बोर्ड किंवा मेन डेस्क आहे, येस. प्लॅटफॉर्म आहे. यालाच व्हिज्युअलायझेशन म्हणतात. तुम्हाला ज्या गोष्टींची 3 गोष्टींची निवड करून इमॅजिन करायचं की ती गोष्ट घडलेली आहे, तर त्यामध्ये तुम्ही या सगळ्या प्रॉपर्टीज गोळा करायच्या आहेत. जी तुमची काही इच्छा असेल तर त्या इच्छेसाठी, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोण लोक आलेले आहेत, कोणी तुम्हाला मदत केलेली आहे, किंवा त्या गोष्टीमध्ये ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी कुठल्या ज्या म्हणतात ना फिजिकल गोष्टी लागतात, जसं की मी आता मार्कर पेन सांगितलं किंवा कम्प्युटर सांगितलं, डेस्कटॉप सांगितला. तर अशा तुम्हाला तुमच्या गोष्टीसाठी विचार करायचा आहे की तुम्ही काय काय गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. किंवा अजून एक एक्झाम्पल देते की तुम्हाला अर्जंट कार घ्यायची आहे, कार हवी आहे तुम्हाला. हां, मग आता मी काय सांगणार आहे, तुमचा हात बघा, हाताची बॅक साईड बघा, म्हणजे ही हाताची बॅक साईड तुमची स्वतःची ऑब्झर्व करा, कशी आहे ते बघून घ्या. म्हणजे काय की त्याच्यावरती काय म्हणतात, शिरा आहेत आपल्या बोटांच्या मागच्या साईडला शिरा दिसत आहेत, बोटं दिसत आहेत. बोटांमध्ये जर का रिंग घातलेली असेल तर ती रिंग दिसतीये. नखांवरती जर नेलपेंट असेल, लेडीजने लावलेलं असेल. हातामध्ये एखादं ब्रेसलेट असेल किंवा बांगडी असेल लेडीजने, ते बघून घ्या. आता तुम्ही डोळे बंद करा आणि तुम्हाला हव्या त्या कारच्या स्टेअरिंगवरती तुम्ही तुमचा हात ठेवलेला आहे
आणि त्या कारचा, जी कुठली कार आहे त्याचा लोगो त्या स्टिअरिंगच्या मधल्या साईडला आहे. तो लोगो आहे. तुम्ही हॉर्न वाजवताय. हॉर्नचा आवाज ऐकू येतोय. कॅन यू इमॅजिन दिस? इमॅजिन करता येतंय हे? डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतंय? हो, नाही? येस मॅम. हो येस. मॅम. ओके. सो सेम वे हे व्हिज्युअलायझेशन बऱ्याच जणांना कठीण जातं, अवघड जातं, की नेमकं कसं माझ्या डोळ्यासमोर येतच नाही आहे मला जे हवं आहे ते, असं होतं. पण जर का तुम्ही ही गोष्ट आज इमॅजिन करू शकला आहात तर नक्कीच तुम्हाला हव्या त्या 3 गोष्टी तुम्ही इमॅजिन करू शकणार आहात. आणि ती गोष्ट घडून आलेली आहे, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आलेला आहे. पण प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला किमान 1 मिनिट वेळ द्यायचा आहे. ते फिलिंग यायला पाहिजे. किंवा आपण असं पण म्हणता येईल की तुम्हाला मूल हवं आहे, मुलाची इच्छा आहे, तुम्हाला मूल व्हावं असं वाटतंय आणि त्यासाठी तुम्ही काय काय इमॅजिन करू शकता. लेडीज असतील तर त्या स्वतःला एखाद्या ड्रेसमध्ये ऑब्झर्व करू शकतील. इमॅजिन करू शकतील की त्या ड्रेसमध्ये मी प्रेग्नंट अवस्थेमध्ये आहे, किंवा बाळ जन्मल्यानंतर त्या बाळाच्या चेहऱ्यावरून हात फिरवल्यानंतर किती स्मूथ अशी जाणीव आपल्याला ते फिलिंग होतं आहे. त्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरवल्यानंतर जे मऊ असं जावळ असतं त्याच्यावरून तुम्ही हात फिरवताय. हे तुम्ही इमॅजिन करायचं आहे. ज्या काही म्हणजे हे आजच्याच अभ्यासासाठी नाही आहे, हे तुमच्या सगळ्या मेन जे काही ड्रीम्स आहेत त्या सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहे. तुम्ही जर का हा व्हिज्युअलायझेशनचा अभ्यास रोज केलात, रोज, तर अगदी कमी काळामध्ये तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. खूप फास्ट. कारण व्हिज्युअलायझेशनसारखी फास्ट गोष्ट कुठलीच नाही आहे. आणि ती गोष्ट तुमच्या मनासारखी घडून आली आहे अशी कल्पना करून प्रचंड कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही नुसता विचार करा, जर तुमचं हे स्वप्न ज्यावेळेला तुम्ही डोळ्यासमोर आणताय डोळे बंद करून, त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुम्हाला खूप छान वाटायला लागते. काही जणांना रडूसुद्धा येतं. हे आत्ता मी करून घेत नाही आहे व्हिज्युअलायझेशन, आज वेळ नाही आहे ॲक्च्युली म्हणून. तर याच्यामध्ये खरोखरच खूप इफेक्टिव्ह असा हा जो पार्ट आहे व्हिज्युअलायझेशनचा तो तुम्ही नक्की करा. आणि त्यामध्ये कृतज्ञता इतकी तुमच्या मनापासून बाहेर येणार आहे. ज्यावेळेला तुमच्या डोळ्यातनं पाणी येतं किंवा तुम्हाला खरोखरच खूप छान वाटत असतं, खूप आनंद होत असतो, स्माईल येते चेहऱ्यावरती, वाव माझं स्वप्न पूर्ण झालं आहे, हे फक्त तुम्ही इमॅजिन करून तुम्हाला जर का छान वाटत असेल तर विचार करा, लॉ ऑफ अट्रॅक्शन लगेच कामाला लागतं आहे. तुम्ही ज्या वेळेला व्हिज्युअलायझेशन करायला लागता त्यावेळेला, आणि त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमच्या मनातनं खूप सारी कृतज्ञता बाहेर पडते. खूप थँक्यू. अगदी तुम्हाला मी काल म्हटलं फेक इट टिल यू मेक इट, की खोटं खोटं आव आणा, तो आव पण आणायला लागणार नाही, ऑटोमॅटिकली येणार आहे बाहेर कृतज्ञता. येस. सारख्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या एखाद्या प्रश्नाबाबत संभाव्य उत्तरं कोणती आहेत हे तुम्ही आधी विचार करून ती आधीच तुम्हाला मिळाली आहेत असं मानून कृतज्ञता व्यक्त करता. तुमच्या खऱ्या आयुष्यातील ज्या परिस्थितीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्याची उत्तरे या तुमच्या मनातील संभाव्य उत्तराकडे आकर्षित होतील. याउलट तुम्ही प्रश्नांवरती लक्ष केंद्रित केलं तर आणखी प्रश्न तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्हाला उत्तराला तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचं आहे, प्रश्नाला नाही. खूप महत्त्वाचं वाक्य आहे. तुम्हाला उत्तर सापडलं आहे आणि तुमचा प्रश्न सुटला आहे असं मानून जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा उत्तरच तुमच्याकडे आकर्षित होतात. येस, मला डॉक्टरांनी तर सांगितलेलं आहे की नाही, मूल होण्याच्या बाबतीमध्ये काही गंभीर प्रश्न आहेत, मग कसं काय होणार, हे प्रश्न झाले. हा प्रश्न तुम्हाला विचार करायचाच नाही आहे. या प्रश्नाचा तुम्हाला हा विचार करायचा आहे की तुम्हाला एंड रिझल्ट काय हवा आहे, तुम्हाला फायनल आउटकम काय हवं आहे आणि ते तुम्हाला मिळालेलं आहे. या उत्तराचा तुमच्या मनात विचार हवा. त्या उत्तरावर जर तुम्ही फोकस केलं तर सगळे प्रश्न बाजूला पडणार आहेत आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन फक्त आणि फक्त तुमच्या उत्तरासाठी कामाला लागणार आहे. ही जादूची कृती किती शक्तिशाली आहे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट माझ्या मुलीची आहे. तिचं पाकीट हरवलं होतं आणि ते परत तिच्याकडे आकर्षित होऊन तिला मिळावं यासाठीही तिनं या जादूच्या कृतीचा वापर केला. येस, आता लेखिका
आपल्याला एक एक्सपिरियन्स शेअर करते. अनिताजी, तुम्ही वाचताय का पुढचं? मी तुम्हाला अनम्यूट करते. थँक्यू मॅडम. ओके. हां, माझी मुलगीपासून वाचा. प्रत्येकाने वाचायचं आहे लक्ष देऊन. माझी मुलगी एकदा रात्री बाहेर गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या असं लक्षात आलं की तिचं पाकिट तिच्याजवळ नाही आणि ते कुठे हरवलं आहे की कोणी चोरलंय हेही तिला आठवत नव्हतं. ती ज्या हॉटेलमध्ये रात्री जेवायला गेली होती तिथे तिने फोन केला. येताना ज्या टॅक्सीने ती घरी आली त्या टॅक्सी कंपनीला, स्थानिक पोलीस स्टेशनला फोन केला. रस्त्यात कुठं पडलं का तेही तिनं पाहिलं. आजूबाजूच्या लोकांचेही दरवाजे ठोठावले, पण कोणाकडेही तिला तिचं पाकिट सापडलं नाही. दुसरे म्हणजे माझ्या मुलीच्या पाकिटामध्ये तिची बँकेची आणि इतर क्रेडिट कार्ड, वाहन चालनाचा परवाना, रोख पैसे या सगळ्या महत्वाच्या गोष्टी होत्या. पण तिला सगळ्यात काळजी वाटण्याचं कारण म्हणजे ती नुकतीच परदेशात जाऊन आल्यामुळे तिच्या पाकिटात तिच्याशी संपर्क साधण्यासाठी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. तिचं नाव टेलिफोनच्या सार्वजनिक यादीत नव्हतं आणि तिचं आडनावही सामान्यांसारखं होतं. त्यामुळे पाकीट मिळण्याची काही आशा दिसत नव्हती. एवढ्या सगळ्या अडचणीमधून पाकीट मिळणं अशक्य दिसत असून सुद्धा माझी मुलगी एका जागी शांतपणे बसली. तिने डोळे मिटून घेतले आणि पाकीटचं चित्र मनामध्ये आणलं. ते पाकीट तिच्या हातात आहे. तिनं ते उघडून बघितलं आणि सगळ्या गोष्टी आहेत की नाही हे तपासलं आणि तिने ते पाकीट तिला परत मिळाल्याबद्दल आणि त्यातील सगळ्या गोष्टी जशाच्या तशा असल्याबद्दल प्रचंड कृतज्ञता व्यक्त केली. दिवसभर जेव्हा कधी माझ्या मुलीला पाकिटाची आठवण यायची, तेव्हा तेव्हा ती ते तिच्या हातात आहे अशी कल्पना करायची आणि पाकीट तिला परत मिळाल्याबद्दल खूप आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करायची. त्या रात्री एक मिनिट हां. येस, एवढं मला एक्सप्लेन करू दे. तिचं पाकीट ज्या वेळेला हरवलं, त्यावेळेला खरं तर त्या पाकिटामध्ये म्हणजे ते पाकीट मिळेल अशी कुठलीच शक्यता नव्हती. त्या पाकिटामध्ये तिच्या खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या आणि तिला नेमकं आठवतही नव्हतं की नेमकं ते पाकीट कुठे हरवलेलं आहे. ती जिथे जिथे गेली होती त्या सर्व ठिकाणी तिने चौकशी केलेली होती, पण तिला ते पाकीट सापडलं नाही. आणि तिला संपर्क करण्यासाठीचा कुठली गोष्ट त्या पाकिटामध्ये नव्हती. त्यामुळे बघा, अगदी आपल्या काय म्हणतात, होप्स गमावून बसलो असतो आपण, असा विचार केला असता तर. पण तरीही तिने काय केलं, अशक्य दिसत असून सुद्धा की पाकीट मिळेल, तिने एका जागी ती शांत बसली, डोळे मिटून घेतले, त्या पाकिटाचं चित्र मनामध्ये आणलं. चित्र म्हणजे काय, तर ते पाकिटच ॲक्च्युली तिने डोळ्यासमोर आणलं. आणि ते कसं आणलं की ते तिच्या हातात आहे असं तिने इमॅजिन केलं. हातात आहे ते तिने उघडलं आहे, सगळ्या गोष्टी आत आहेत की नाहीत हे तपासल्या आहेत आणि पाकीट परत मिळाल्याबद्दल तिने खूप कृतज्ञता व्यक्त केली आहे. हे सर्व तिने इमॅजिन केलं. आणि दिवसभर ज्या ज्या वेळेला तिला पाकिटाची आठवण यायची त्यावेळेला ती फक्त कल्पना करायची की पाकीट तिला मिळालेलं आहे आणि त्याबद्दल तिला खूप आनंद झाला आहे. येस, पुढे वाचा. त्या रात्री खूप उशिरा 100 मैल दूर राहत असलेल्या एका शेतकऱ्याचा तिला फोन तिचं पाकिट त्याला सापडलं आहे. हा आश्चर्यकारक असा भाग आहे की त्या शेतकऱ्याला ते पाकिट सकाळी सकाळी माझ्या मुलीच्या घराजवळच्या रस्त्यात सापडलं. त्याने लगेचच त्या पाकिटमध्ये तिच्याशी संपर्क साधण्याचा काही क्रमांक आहे का याचा शोध घेतला. त्याने त्या पाकिटाचा मालक कोण आहे हे शोधण्यासाठी अनेक फोन लावले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यानं प्रयत्न करायचं सोडलं आणि तो ते पाकिट घेऊन त्याच्या शेतावर निघून गेला. पण तो जेव्हा त्याच्या शेतामध्ये हिंडत होता, तेव्हा ते पाकीट सारखं त्याला टोकत होतं आणि त्यामुळे त्याला काही सुचत नव्हतं. शेवटी त्यानं परत एकदा सगळं पाकीट शोधलं. तेव्हा त्याला एका पुरुषाचं नाव असलेला त्याचा तुकडा सापडला. त्यानं माझ्या मुलीचं आडनाव त्या नावाला जोडलं आणि टेलिफोन डिरेक्टरीत चौकशी केली. त्या यादीत या नावाचा आणि आडनावाचा केवळ एकच क्रमांक होता. शेतकऱ्याने त्या क्रमांकावर फोन केला. तो माझ्या मुलीच्या वडिलांचा घरचा क्रमांक होता.
आज तागायत आम्हाला त्या शेतकऱ्याला हा फोन क्रमांक कसा मिळाला हे कळलं नाही. कारण त्या यादीत या क्रमांकाचा समावेश नव्हता. त्यानंतर डिरेक्टरीत मदत केंद्राकडे बऱ्याच वेळा फोन केला, तेव्हा त्याचं एकच उत्तर येत होतं, "माफ करा, हे नाव यादीत नाही." येस. तिचा नंबर टेलिफोन डिरेक्टरी पूर्वीच्या काळी असायची, तुमच्या लक्षात असेल तर, की लँडलाईन नंबर्स ज्यामध्ये सगळे सेव्ह असायचे. तर त्यामध्ये सुद्धा एक तर तिचं नाव त्याला मिळालेलं नव्हतं, पूर्ण जे काही सरनेम होतं ते कॉमन होतं. पण त्या शेतकऱ्याने काय केलं, की मुलीच्या वडिलांचा जो नंबर होता, त्या वडिलांच्या नावाबरोबर हे नाव जोडलं आणि तो नंबर मिळवला. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे, की त्या डिरेक्टरीमध्ये तसा नंबरही नव्हता. किंवा शेतकरी हा इतका प्रयत्न का करत होता, हा पण प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल, की त्याने इतकं त्याच्या डोक्यामध्ये एवढी वळवळ का चालू होती या गोष्टीसाठी, की ते पाकीट द्यायला हवं. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि तिने केलेलं व्हिज्युअलायझेशन. त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शननी काम केलं आणि त्या शेतकऱ्याला तिच्यापर्यंत पोहोचवलं. ओके, एक जरा प्रॉब्लेम वाटतोय मला. मी दुसरी लिंक तयार करते आणि लगेचच तुम्ही जॉईन करा. कदाचित डिस्कनेक्ट होणार आहे. मेसेज आलेला आहे. ओके, काहीतरी चेंजेस ओके, झाले. ओके, लगेचच मी दुसरी ओके. लिंक पाठवते. येस. हो, हो, हो.